नमस्कार मित्रांनो. तर आपली सेकंड स्टेप्स आहे म्हणजे सेकंड टिप्स आहे की आपलं आयुष्य, आपलं जीवन एन्जॉयफुल कसं करावं, सुंदर कसं बनावं, आनंददायी कसं बनावं. तर सेकंड टिप्स आहे आपला छंद जोपासायचा. छंद म्हणजे आपल्याला खरंच ती गोष्ट खूप आवडते करताना. जसे की डान्सिंग असो, कुकिंग असो, गार्डनिंग असो किंवा रीडिंग असो किंवा असं कुठलंही तबला वादन असो, कुठलंही गिटार वादन असो, तर कुठलीही अशी गोष्ट की ज्यामध्ये तुम्ही खूप रमून जाता. तुम्हाला वेळेचं भान राहत नाही आणि तुमचा असा एक दृष्टिकोन असतो की प्रत्येक दिवशी थोडंसं इम्प्रूव्हमेंट करावी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये. जर का तुम्ही गिटार शिकत असाल तर तुम्ही तुमचं गिटार स्किल कसं इम्प्रूव्ह करू शकाल ह्यावर तुमचं लक्ष असतं. तर अशा अशा छंदांचा तुम्ही स्वीकार करा. ती तुम्ही दररोज ट्राय करा ॲटलिस्ट सुरुवातीला एक 15-20 मिनटं. कारण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी थोडंसं अवघड असतं, शिकायला त्रास होतो. पण जसं-जसं तुम्ही ती गोष्ट करत असता, ती ॲक्टिव्हिटी करत असता, दररोज करत असता, त्यावेळी ती गोष्ट सोपी होऊन जाते आणि तुम्हाला आनंदसुद्धा येत असतो शिकण्यात. तर त्यामुळं छंद जोपासा आणि ज्याच्यावेळी तुम्ही प्रोग्रेस कराल, समजा गिटार शिकण्यामध्ये एक 10 स्टेप्स असतील. समजा पहिल्या 2 स्टेप तुम्ही पार केले 2-3 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर, त्यावेळी तुम्ही थोडंसं सेलिब्रेट करा. तुम्ही त्याचा जो काही तुमचा छोटा-मोठा सक्सेस आहे, ते तुम्ही साजरा करा. थोडीशी स्वतःला पार्टी द्या, कुठेतरी बाहेर फिरायला किंवा नाहीतर एक मस्तपैकी कोल्ड कॉफीची एक ट्रीट द्या तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या फ्रेंडला घेऊन तुम्ही बाहेर जाऊ शकता जर का तुमच्याकडे तेवढे बजेट असेल तर. आणि तसं स्वतःला तुम्ही प्रोत्साहन द्या की बाबा मी आता पुढल्या स्टेपसाठी प्रयत्न करेन, थोडंसं जास्त कष्ट घेणार आहे. तर एक किक मिळेल तुम्हाला की बाबा पुढल्या स्टेपला जाण्यासाठी. त्यामुळे स्वतःचा छंद जोपासा आणि जी काही छोटी-मोठी प्रगती आहे, छोटी-मोठी जी प्रोग्रेस आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं स्वतःला पुश करा, थोडंसं एन्करेज करा एक ट्रीटच्या स्वरूपात. तर याने काय होईल तुम्ही कंटिन्यू तुम्ही प्रगती करत राहशील. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत राहशील. तर चला मित्रांनो, अशीच एक सेकंड स्टेप होती छंद जोपासा.